फसवणूक प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांना 6 महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बबनराव शिंदे हे आणि त्यांचा मुलगा 420 खाली माड्याच्या न्यायालयामध्ये त्याला अटक करून जामिनावर सुटलेला आहे। बर, जामिनावर हे खरं आहे खात्रीशीर। हां त्याने जर खोटं निघालं बबनराव शिंदेने जामीन नाही म्हणला तर मी त्याच्या स्टेजवर जाऊन प्रचार करतो। फसवणुकी प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव सोलापूर दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांना 6 महिन्याची कैद शिक्षा सुनावण्यात आली। त्याचबरोबर 7.5 कोटी रुपये 30 दिवसाच्या आत फिर्यादीचे नावे भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले। धनादेश न एकवटल्या प्रकरणी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे व रणजित बोराडे यांना दिल्लीचे सखोल न्यायालयाचे न्यायदंड अधिकारी ट्विंकल चावला यांनी 7 कोटीची नुकसान भरपाई द्यावा असा आदेश दिला व त्यांना 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। त्यांना न्यायालयाने 25,000 जात मंजुरीवर अंतिम जामीन मंजूर केला आहे। ही झाली वरवरची माहिती। तर चला जाऊया जरा खोलात काय झाले ते पाहूयात। मी विश्वेश पाटील तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओ नवीन विषयामध्ये स्वागत करतो। अजित पवार गटाचे माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे हे अध्यक्ष असलेल्या कर्नाटकातील इंडियन शुगर साखर कारखान्याचे सैनिक फूड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा साखर पुरवठ्यासाठी करार झालेला आहे। त्याच्यासाठी कंपनीने 10 कोटी रुपये दिले। त्यामुळे साखर कारखान्याने 5200 मेट्रिक टन साखर पुरवणे अपेक्षित होते, परंतु 2016-17 मध्ये 1942 टन साखर पुरवली गेली। तर त्यांच्याकडून कंपनीला 10,62,89,000 रुपये येणे होते। त्यासाठी कारखान्याने सिंडिकेट बँकेचा 5 कोटी रुपयाचा धनादेश दिला होता। खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश वटला नाही। त्यामुळे कंपनीने दिल्लीच्या न्यायालयाकडे धाव घेतली। त्यावर न्यायालयाने कारखान्याचे चेअरमन रणजित सिंह शिंदे व रणजित बोराडे यांना कंपनीला 7.5 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश आणि 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका।